नमस्कार, आज आपण बनवणार आहे अळूच्या पानाच्या वड्यांची भाजी। त्यासाठी अळूचे पान घेतलेलं आहे, बेसन पीठ, त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून थोडंसं मिश्रण मीडियम घट्टसर करून घ्यायचं। त्यानंतर अळूच्या पानावर लावून त्याचे आता वडीसारखं थापून घेऊया, वड्या काढून घेऊया। आता आपण याच्या वड्या केलेल्या आहेत, त्या गॅसवर आता आपण शिजवून घेऊया। पॅन मध्ये तेल घेऊन सगळीकडून पसरवून घेतले आहे। त्यामध्ये आता आपण हे जे वडे आहेत ते शिजवून घेणार आहोत। एकीकडे आपण भाजीसाठी काळ्या वाटणसाठी उभा चिरलेला कांदा, हरभऱ्याची डाळ, सुके खोबरे, गरम खडा मसाला, अख्खा मसाला घेतलेला आहे, इलायची, धने, दगडफूल, जावित्री, लवंग, मिरे, चक्रीफूल आणि दालचिनी, खसखस हे आपण मस्त भाजून घेणार आहोत तव्यामध्ये। आपण आता वड्या ज्या आहेत त्या शिजवून घेऊया। एकीकडे आपण आता हा जो अख्खा गरम मसाला भाजीसाठी आपण मसाला काढायचा आहे, तो पहिला आपण कांदा जो आहे प्रथम भाजून घेऊया। त्यामध्ये आपण जो खोबरे, अद्रक, लसूण जो मसाला काढला आहे तो यामध्ये भाजून घ्यायचा आहे। आपला मसाला भाजून झालेला आहे। आता आपण तो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। तेलात लसूण आपण मस्त फोडणी देऊया लसणाची। कढीपत्त्याची 4-5 पाने, कढीपत्ता तडतडला की जो वाटण केलेला आहे ते घालूया। आता मसाला घालून परतून घेऊया आपण। त्यामध्ये आपल्याला कांदा मसाला आणि लाल तिखट आपण घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट घालू शकता। मिश्रण मसाला जो आहे छान असं परतून घेऊया। मसाला परतल्यानंतर आपण त्यामध्ये हवं तेवढं पाणी घालायचं आहे। आपण हवं तेवढं पाणी जे आहे ते घातलेलं आहे। मस्त याला छानपैकी उकळी फुटली, एक 5 ते 10 मिनिटं छानसर अशी याला उकळी करून घेऊया। फुल गॅस करून आपण एक 5 ते 10 मिनिटं छान अशी उकळी आणून घेऊया। नंतर जे शिजवलेल्या वड्या आहेत त्या आपण यामध्ये सोडणार आहोत। आता आपल्या भाजीला छान असे उकळी फुटलेली आहे। त्यामध्ये आता आपण जे वड्याचे काप केलेले आहेत ते घालणार आहे। वड्याचे काप जे वड्या आपल्या घालून झालेले आहेत, छान उकळी झाल्यानंतर 1-2 मिनिटं मस्त अशी हिरवी कोथिंबीर घालून आपली जी आळूच्या वड्यांच्या काळ्या वाटणाची भाजी तयार आहे। मस्त दोन्ही बाजरीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता। याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या इंदूस गावरान तडका या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।